चला बॅटर लवकर चला बॅट्समन. थँक्यू, धन्यवाद डीजे. आपला माणूस शरणंत विचार या संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. पहिले षटक टाकण्यासाठी मंगेश करबेले तयार आहेत. दोन्ही पंच याकडे आपण पाहतोय. सनी, हार्दिक, सनी जाधव आणि हार्दिक परमार दोन्ही पंच. चला बॅटर लवकर. तर फायनल सुरू होते. प्रेक्षकांना सर्वांना विनंती आहे ज्या ज्या कोपऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बसलेलात एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. जोरदार टाळ्या होऊ द्या. दोन्ही संघांना शुभेच्छा. 4 षटकांचा सामना राहील याची नोंद घ्या. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धा 2024 2 जून 2024 आज रविवार या दिवशी आपण पाहिलंय ज्या पद्धतीने 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. पहिल्या सत्रातून चारकोप शिव प्रतिष्ठान आणि दुसऱ्या सत्रातून आपला माणूस भूषण अनंत विचारे हा संघ या ठिकाणी फायनल मध्ये पोहोचलेला आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिले षटक घेऊन मंगेश, स्ट्राईकला सुनील. पहिला चेंडू पुढे येऊन ऑन साइडला खेळायचा होता मात्र बॉल बरोबर मिडल करू शकले नाही. बॅटच्या साइड जो ब्लेड आहे टॉप त्याला लागला बॉल आणि आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. धाव संख्या होते 1 बॉल 1. चार ओव्हरची मॅच आहे. लक्षात ठेवा दोन्ही कॅप्टन. 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही कॅप्टन याची नोंदच मॅच. पहिला चेंडू ज्या पद्धतीने संधीचं सोनं करण्याची संधी मात्र पंचांचा इशारा ते वाईड आहे त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी फुल टॉस चुकला. मात्र वाईडच्या रूपामध्ये एक अवंतर धाव मिळते. धाव संख्या 1 बॉल 2. ऍक्च्युअली राखून काढले कव्हरच्या दिशेने. खेळाडू त्या ठिकाणी आहेत. 1 धाव तर पूर्ण करतायत. जोपर्यंत दर्शक त्या ठिकाणी थ्रो करतील एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 3. 2 चेंडू 3 धावा. अंतिम सामना आपण पाहतोय चारकोप शिव प्रतिष्ठान विरुद्ध आपला माणूस भूषण अनंत विचार या दोन संघांमध्ये 4 षटकांचा सामना आहे. पहिले षटक मार्गस्थ. पुढचा चेंडू सुनीलसाठी मंगेश करबेले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जोपर्यंत चेंडूवर खेळाडू बसतोय 1 धाव मिळते बायच्या रूपामध्ये आणि एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. एकूण धाव संख्या 4. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका हलक्या हाताने. बघा ज्या पद्धतीने जर सहज तुम्ही खेळू शकता याचा अर्थ तुम्ही कव्हरला देखील मोठा फटका बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने देखील मारू शकता आणि तेवढी ताकद आहे. चारकोप प्रीमियर लीग मध्ये सह्याद्रीनगरच्या मैदानावर आपण कव्हरला मारलेला फटका पाहिला होता केतन दाटवकर यांचा आणि तेव्हा मी बिपिन गुरवची आठवण केली होती. आता देखील ड्राईव्ह केलं कव्हरला. पुढचा चेंडू मंगेश करबेले.
आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे चेंडू ते काऊ नाही मिड विकेटला शॉर्ट मिड विकेटला महादेव आहे. एक धाव या एका धावेने धाव संख्येत भर पडते. एकूण धाव संख्या 6. मंगेश करबेले पहिले षटक हाताळताना राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला केतन दाटावकर ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अप्रतिम अशी कामगिरी केली. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी दुसऱ्या सामन्याचा सामनावीर ठरला. 18 चेंडूत 25. ऑन साइडला मनगटाच्या साहाय्याने फ्लिक केलेला आहे. एक धाव मिस फिल्डिंग होते जोपर्यंत अमोल त्या ठिकाणी फील्ड करेल. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी धाव संख्या 8. पुन्हा एकदा काऊ कॉन्व्हर्सेशन त्या ठिकाणी मोनिश आहे. एक धाव पूर्ण केल्याने जोपर्यंत चेंडू फेक येईल 2 धावा सहज मिळत आहेत आणि या 2 धावांनी धाव संख्या 10. संख्या 10. स्ट्राईकला सुनील यादव. प्रयत्न हा सुरू आहे. सेक्टर क्रमांक 2च्या मैदानावरून ज्याने आपल्या श्री गणेशात सुरू केला. तदनंतर रायझिंग सन त्यानंतर अमृत 11 या संघासाठी देखील आपण याला पाहिलेलं आहे. खेळताना सुधीर इकडे बॉल जातोय वाईडिश लॉंगॉनला. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. एकूण धाव संख्या 11. 11. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर आपल्या सेक्टर 1 मध्येच आपल्याला पाहायला मिळतात. जरी ओपन मधून जरी एक संघ जरी आला असला फायनलला तरी 40 वर्षावरील स्पर्धा आपण पाहतोय. आणि आता मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने बरोबर मला टार्गेट केलं. या अगोदरच मी म्हटलं होतं इट्स रिअली सॅल्यूट फॉर मी टुवर्ड दी कव्हर रिजन. 2 धावा अभिवादन. या 2 धावांनी धाव संख्या पुढे सरकते. एकूण 13. चारको प्रीमियर लीग मध्ये सह्याद्री नगरवर अशाच प्रकारचा एक लॉफ्टेड कव्हरच्या वरून मारलेला षटकार आणि आता खूप चांगल्या प्रकारे बॉटम हँडचा वापर केला. ताकद होती. पॉवर जनरेट केली. तीन चेंडू धाव संख्या 13. शफल होऊन बघा आणि आता शाखेच्या इथे टाळ्यांचा गडगडाट होतोय. शिवप्रतिष्ठान चारकोप कधी या बाजूला कधी त्या बाजूला प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय. आमच्या अंडर बॉक्स देखील अजून एक उत्कृष्ट क्रिकेटर पंच म्हणून देखील आपण त्यांना पाहिले ज्यांची उपस्थिती या ठिकाणी या मैदानात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि या धाव संख्या ज्या पद्धतीने आपण पाहतो या चेंडूवर निर्धाव आल्यानंतर स्थिर आहे. हा नक्कीच संधी होती. या चेंडूवर नक्कीच संधी होती पूल करण्यासाठी. मिस टाइम होतोय. जबरदस्त कमबॅक लुपिन कडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 13. बघा जो मागे सायकल वाला लहान मुलगा आहे त्याला थोडंसं थांबवा कारण तो सगळीकडेच फिरतोय. विठ्ठल काय आला विठ्ठल. दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 ओव्हरमध्ये फक्त 13. 12 बॉल मध्ये किमान 20 ते 25. कुंटा गोलंदाज आता प्रशांत मयेकर आलेले आहे. चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. प्रशांत विरुद्ध सुनील किंवा प्रशांत विरुद्ध बाजूला केतन. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजीसाठी प्रशांत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. पहिला सामना राज मित्रमंडळ प्रशांत 11 या संघाला पराभूत करून आपल्या संघाला महत्वाची कामगिरी विजय मिळवून देणारा प्रशांत. पहिला चेंडू डॉट.
जबरदस्त कामगिरी. आणि स्वतः निघालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या होत्या सुनील साडी. अपील केलं होतं प्रशांतने तिथून, मात्र महादेव त्या ठिकाणी तितकेसे कॉन्फिडंट नव्हते आणि प्रशांतने दाखवून दिलं की यस आउट. पहिल्या चेंडूवर काय कमबॅक केलेला आहे. सुंदर कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गोलंदाजीमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ज्यावेळेस त्यांनी स्वीकारलं त्यावेळेस नक्कीच फक्त 8 ते 9 धावा दिल्या होत्या आणि गडी बाद केले होते 3. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते पुन्हा एकदा प्रशांत. स्ट्राईकला आता मात्र राहुल. या चेंडूला खेळून काढलेला आहे. डिक्लेअर मध्ये 1 धाव. या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 14. पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्यानंतर या चेंडूवर 2 चेंडू चांगले आपण पाहिलेले आहेत. अजूनही 4 चेंडू चांगले पकडून टाकावे लागणार आहेत प्रशांतला. दुसऱ्या बाजूला राहुल देखील प्रयत्न हाच करेल आक्रमण करण्याचा, काउंटर अटॅक. मिस्टाईल सोक डिक्लेअर मध्ये नाही. बघूया पंचांचा इशारा. बॉल खालीच लँड होतोय त्यामुळे कुठल्या प्रकारचं डिक्लेअर नाही आहे. 1 धाव मिळेल. या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 15. 3 बॉल या षटकातील झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक. बरोबर फलंदाजाला ओळखून गोलंदाजी करतोय प्रशांत मयेकर. समोर आहेत केतन, तितकेच आक्रमक. तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. फुल टॉस मिळाला आणि या चेंडूवर हा येतोय हाय हँडसम उत्तुंग षटकार. फुलरलँड टाकायला गेले होते मात्र फुल टॉस मिळाला आणि धावसंख्या आता मात्र पुढे सरकते या 6 धावांनी. 21-21. एक चांगला मोठा फटक्याची गरज होती कमबॅक करण्यासाठी आणि तो फटका आलेला आहे केतनच्या बॅट मधून. 21. अजून एक चेंडू बनवलेला आहे. फटका खेळाडू त्या ठिकाणी बाद. गॉन. 1 तेरी 1 मेरी टीट फॉर टॅप. जशा तसं उत्तर. केतन परततोय. प्रशांतला मिळालेला अजून एक यश. यश मिळते चार्कोफ शिव प्रतिष्ठान संघाला. संख्या 21. गडी बाद होतोय. जर पाहिलं तर आपण दुसरा आता बिपिन गुरव आलेले आहेत. पहिला बाद झाला सुनील यादव, त्यानंतर केतन. शेवटचा चेंडू या षटकातील. लास्ट गो बिपिन स्ट्राईकला. समोरच्या दिशेने मारलेला चेंडू 1 बाउन्स. चुकीच्या वेळेस टप्पा आणि चौकार. एवढी चांगली ओव्हर आपण पाहिली आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार. धाव संख्या 25. 3 ओव्हर 2 गडी बाद. Jagatraj.
अमोल शेवटचं षटक घेऊन येतोय. चारकोप शिव प्रतिष्ठान विरुद्ध आपला माणूस भूषण अनंत विचार या दोन संघांमध्ये अंतिम फायनल यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील क्रिकेट ही स्पर्धा आपण पाहत आहोत. भव्य दिव्य स्वरूपात प्रबोधनकार ठाकरे नगर सेक्टर क्रमांक 1 या छत्रपती शिवाजीराजे क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आणि फोर्स1 लाईव्ह वर जे पाहतायत ही स्पर्धा लाईव्ह त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा षटक, पहिला चेंडू आर पार, चेंडू सीमा पार, हा येतोय उत्तुंग षटकार. धाव संख्या 31-31. संख्या 31-31. पुढचा चेंडू अमोल, राऊंड विकेट. डावे यष्टी बाहेर, पंचांचा इशारा वाईट. धाव संख्या 32. एक अवांतर धाव. पहिल्या डावातील शेवटचं षटक, 4 षटकांचा अंतिम सामना. हा देखील अजून एक क्लिअर होणार का बघूया. खेळाडू त्या ठिकाणी येतो, मात्र हा देखील क्लिअर. आर पार, अजून एक उत्तुंग षटकार, चेंडू सीमा पार. 38 धावा. मात्र या चेंडूला पंचांचा इशारा येतोय. वाईट. आता मात्र चकून जातोय आणि काळजी घ्या. धाव संख्या जी आपण पाहत आहोत एकूण 39. 3 चेंडू झालेले आहेत, 2 षटकार आतापर्यंत आलेत. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, पंचांचा इशारा वाईट. जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न अमोल यांचा. धाव संख्या 40-40. 3 टू गो. आतापर्यंत चांगली गोलंदाजी याने देखील केलेली आहे स्पर्धेमध्ये. अमोल, राऊंड विकेट. आता मात्र जसं एक बॉल टाकतोय, डेड बॉल, त्यानंतर थोडंसं या ठिकाणी दडपण पाहायला मिळते. थोडं डोकं शांत ठेवून गोलंदाजी करावी लागेल अमोलला, आणि तेच प्रशांतने केलेलं आहे की बॉल तुम्हाला स्टंप टू स्टंप टाकायचा आहे. तुमच्याकडे व्हेरिएशन आहे, सर्व छान आहे. ज्या प्रकारे त्याने आपण पाहिलं होतं सेमीफायनलमध्ये जबरदस्त कामगिरी केली, दुसऱ्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. आता मात्र रन आउट करण्याची नाही, चूक झालेली आहे. 1 धाव आणि जोपर्यंत चेंडूवर खेळाडू मोनिश येईल 2 धावा. धाव संख्या 42. 2 टू गो. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या 42. राऊंड द विकेट. अमोल हा देखील चेंडूला खेळलेला आहे. बघूया स्वतः अमोल जातोय. कॉट अँड बोल्ड नाही, झेल सुटलेला आहे. 1 धाव मात्र मिळालेली आहे. धाव संख्या 43. खूप एफर्ट लावतोय अमोल गोलंदाजी करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना स्वतःला झोकून दिलं अक्षरशः, मात्र झेल सुटला. शेवटचा चेंडू.
आता मात्र समोर या अगोदरच त्या खेळाडूला आणलं होतं आणि समोरच मारलेला फटका. एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने धावसंख्या आता मात्र पुढे सरकेल 44-45 धावांचं लक्ष्य. 24 चेंडू मध्ये नक्कीच हे लक्ष्य पूर्ण होऊ देखील शकतं, कारण ज्या प्रकारची बॅटिंग या ठिकाणी सुधीर, मंगेश, प्रशांत मयेकर याच्यावर जबाबदारी राहील. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. चारकोपशी प्रतिष्ठान प्रशांत मयेकर आलेले आहेत. अजून बघूया कोण येतोय. सुधीर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या तोपर्यंत डीजे. क्या बात है, बहुत बढ़िया खिलाड़ी आ चुका है. बग्गू नाम है इनका. बहुत अच्छा लगता अगर बग्गू, बबलू ये सब साथ में ही सर से खेलेंगे 40+ में. कमान बग्गू. बग्गू 40+ ना, 40+ है ना. नहीं सलामीची जोडी पाठवायची. वेळ लावू नका. दोन्ही पंच बॉल घेऊन जा. आणि सुधीर या दोघांना आपण पाहतोय. विवेक जोशी. हे सर्व खेळाडू आमचे चांगले मित्र आहेत 40+. आम्ही देखील याच मैदानावर खूप क्रिकेट खेळलो. 95, 96, 94, 98 रायझिंग सनचं देखील प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. 97, 98 आणि सर्व आज 40+ खेळत आहे. त्यामुळे नक्कीच तो वेगळा आनंद आहे. त्या प्रकारे सेक्टर 1, सेक्टर 2 त्यावेळेस गल्लीची स्पर्धा, गल्लीची टुर्नामेंट आयोजन असलं की त्या ठिकाणी सेक्टर 1 मध्ये जेव्हा प्रत्येक संघ होते. म्हणून सकाळी मी म्हटलं की दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून साकारलेला चारकोपचा प्रकल्प 1987, 88 त्यानंतर 1990, 89 मध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या अशा सहकारी गृहनिर्माण संस्था निर्माण झाल्या आणि त्यानंतर वेगवेगळी मैदान होती. आपण मागे जे मैदान पाहतोय एकविरा शाळा ते पूर्ण खाली मैदान होतं. तिकडे क्रिकेट पहिलं खेळलं जात होतं. पलीकडे जे दयानंद स्कूल आहे ते देखील मोकळी जागा होती. सेक्टर 2, सेक्टर
5 ज्या ठिकाणी ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल त्या ठिकाणी सेक्टर 5 ची एक टीम होती. त्यानंतर जागृती क्रीडा मंडळ, त्यानंतर सेक्टर 4 YCC, सह्याद्री नगर, बंदरपाखाडी तेव्हा एवढं नव्हतं, मात्र चारकोप गाव असे वेगवेगळे संघ. आणि त्यावेळी 10,000 आणि 5,000ची जर टुर्नामेंट म्हटलं तर खूप मोठी किंमत होती. 93-94 MRIचा बॉल पहिल्या 8-8 ओव्हरमध्ये पहिल्या 3 ते 4 बॉल खालून खेळायला लागायचं आणि त्यानंतर आक्रमण. आज हेडली 10-1 बॉल आपण पाहतोय. चला, गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईकला फलंदाज आहे सुधीर, नॉन स्ट्राईकला मोनिश. 24 चेंडूमध्ये धावांची गरज आहे. 45. पहिला चेंडू फिड्डो आणि पहिला चेंडू चांगला कलेक्ट करतोय तो म्हणजे चेतन चेऊलकर, कोळ्या या नावाने प्रसिद्ध. पुढचा चेंडू. आता मात्र या चेंडूला दाबून खेळायला गेले. बॅट बॉल फुटबॉल सगळंच काही. मला अजूनही ती मॅच आठवते. आणि लोखंडे असतील, रायझिंगचे सर्व खेळाडू असेल. एका बॉलला 5-6 असताना सुधाने मारलेला षटकार आणि मॅच होती रायझिंग सन विरुद्ध नर्मदा अर्जुन सुधा. पहिला षटकार चारकोप मध्ये तो आपण पाहिलेला. अक्षरशः संपूर्ण मैदान फुललं होतं आणि वेगळा खूप क्रिकेट ठस्सनवाला झालं होतं. त्यानंतर ज्या वेळेस या चेंडूला खेळून काढला एकदा पूर्ण सचिन त्या ठिकाणी आहेत, सांगेकर आणि त्यानंतर चेतन असेल, या ठिकाणी जेवढे रायझिंगचे खेळाडू आहेत सुधा देखील पप्पू आहे. त्यानंतर नर्मदा अर्जुन विरुद्ध रायझिंग नेहमीच अटीतटीच्या लढती झाल्या सुधा बरोबर. नंतर आपण इथून गेलो सेक्टर 3 ला, ज्या ठिकाणी दरवर्षीची हनुमान जयंतीची स्पर्धा. आता व्हॉट अ डिलिव्हरी, दॅट इज अ ब्युटी, अनदर मॅग्निफिसंट डिलिव्हरी बाय फिड्डो. आज जबरदस्त कामगिरी करते गोलंदाजीमध्ये. एक फ्लाइंग स्लीप आहे ज्या ठिकाणी राजू सौरभ आहेत, राजेश. पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन मोनिश साठी. फिड्डो याचा कॉट बिहाइंड. अपील मात्र कुठल्या प्रकारचा परिणाम नाही. 55. 1 to go. मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. धाव संख्या आपण पाहतोय एकूण 1. पुढचा चेंडू फिड्डो याचा मोनिश साठी. थोडासा बॅक ऑफ द लाईन, थोडासा मागे ठेवला होता. चेंडूवर येतोय स्वतः सचिन सांगेकर. हे देखील उत्कृष्ट पंच म्हणून देखील कामगिरी आहे. क्या बात आहे. सुधा याला काय म्हणू शकतो? सुधा आहे त्या ठिकाणी. सुधा याला काय म्हणू शकतो आपण? आणि मला ती देखील मॅच आठवते नर्मदा अर्जुन अगेन्स्ट. वेगवेगळ्या खेळाडूंना स्टंप आउट केलेलं आहे याने चकून, की बॉल कुठे गेला मागे आणि बॉल त्याच्या हातातच असायचा. आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. आणि तो आयटम आम्हाला आवडेल आता चेतन चेऊलकर पाहायला. पण मागे डिक्लेअर आहे बघा. आज हे मैदान आहे समोर. पहिले आम्ही खेळायचो तेव्हा समोर डायरेक्ट भिंतीला षटकार होता. पलीकडची जी कठडा आहे जो गार्डनच्या पलीकडे, तिकडे षटकार असायचा. आणि समोर देखील समोरची मागची जी भिंत, ज्यावेळी तिकडनं क्रिकेट खेळलं जायचं आणि हे स्टेज नव्हतं, मागची भिंत त्या ठिकाणी षटकार. आज खूप थोडंसं कमी झालेलं आहे ग्राउंड जर आपण लांबी रुंदी पाहिली तर. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते पुन्हा एकदा प्रशांत पिंजरावणकर. दुसरं षटक घेऊन पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. धावांची गरज आहे 43. स्ट्राईकला मोनिश. अंतिम सामना. पहिला चेंडू मोनिश साठी. प्रशांत पिंजरावकर यांचा टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा येतो वाईट. एक अवांतर धाव. धाव संख्या 3. धावांची गरज आहे आता 42. चेंडू शिल्लक आहेत 18. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा टप्पा न ओळखता स्लॉग स्लिप खेळायला गेले. बघा या सर्व गोलंदाजांची गोलंदाजी प्रशांत मयेकर याने खेळलेली आहे. त्यामुळे नक्कीच ज्या प्रकारचं आपण पाहतोय ओपनिंगला दोघं आले असले तरी सुद्धा नक्कीच वन डाऊन किंवा प्रशांत मयेकरला आपण पाहू शकतो. पुढचा चेंडू. आता हा देखील चेंडू लेग ब्रेक. सर्वात घातक चेंडू जेव्हा प्रशांत पिंजरावणकर लेग ब्रेक टाकायचे. 10वी पास झाल्यानंतर ज्यांनी केईएस कॉलेजला ऍडमिशन घेतलं. आज केईएस कॉलेज ऍक्टिव्हिटीज मध्ये पुढे आहे स्पोर्ट्स मध्ये. मात्र त्यावेळी 96 ला एवढं नव्हतं. मात्र या खेळाडूने सुधाकर यांनी त्या खेळाला वरती आणलं आणि एक चांगली टीम बनवली. आणि त्यानंतर लेदर क्रिकेट. बघू क्या बात है, मेरी झलक सबसे अलग.
मगापासून वाट बघत होतो, एक खेळाडू दिसत नाही, चेहरा शेवट होता होता ते आलेले आहेत. विराटला आपण पाहिलं, बबलूला, सर्व खेळाडूंना आज खेळताना पाहिलं. सेक्टर 1 मधले 2 संघ फायनल मध्ये आपण पाहतोय. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील ही स्पर्धा. पुढचा चेंडू आणि आता मात्र सरसावत आले पुढे. फिड्डो येतोय, वाटत नाही, बॉलला थांबवलाय आणि रनआउटची संधी मिळणार का? एकदा जोरदार टाळ्या फिड्डो साठी. आज स्वतःला अक्षरशः झोकून देतोय. मेहुल कुछ है? मेहुल थोड़ा साइड हो जाइए, स्क्रीन पर आप दिख रहे हो, देखो. हाँ अभी ओके है, क्योंकि कैमरामैन बिल्कुल सामने पीछे वहां जो बैनर है वहां पर आवश्यक है. अगली गेंद स्लोवर 1. इस गेंद को खेले प्रशांत. सचिन सांगेकर वहां पर है, जब तक कि फील्ड करें केवल 1 रन मुकम्मल. पर इस 1 रन के साथ अब रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन. 1 to go. 1 बॉल बाकी है. फनी, वेरी फनी. आखिरी बॉल, रन संख्या 7. आखिरी गेंद बाकी है. राजू, सौरभ, इन्हें भी हम देख रहे बहुत साल के बाद. ये भी, हालांकि राजू जो हमारे दूसरे है प्रतीश राजू, ये भी बाहर आए थे, लेकिन उन्हें भी खेलना पसंद कर सकते. आगे निकलकर मौका, विकेट का बटन फंसाया, जिसे मामा बनाना कहते हैं. स्लोअर 1 गेंद की थी, फंसाया अपने जाल में. रन संख्या 7. अब जीतने के लिए रनों की दरकार. 12 गेंदे 38. थँक्यू डीजे. चेतन चेऊलकर आमच्या विकेट कीपर कोळ्याची जर तुम्हाला यष्टीरक्षण आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बघा साई आदर्शचे कित्येक खेळाडू तिकडे बसलेले आहेत, मात्र त्यांना टाळ्या वाजवण्याची इच्छा नाहीये. कारण त्यावेळेस त्या गल्लीतली एवढी टीम नव्हती, मात्र नंतर टीम तयार झाली. केतनने टाळ्या वाजवल्या, मंथनने देखील वाजवले आहेत. मात्र खूप एक चांगल्या प्रकारचं योगदान. 12 चेंडू 38 धावांची गरज. गोलंदाजीसाठी येतोय ज्यांनी या स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केले, अक्षरशः कंजूसी वाली गेंदबाजी. मिंटी लेफ्ट आर्म ओवर विकेट. पहली गेंद देखिए, इस गेंद को फंसाया, फिर एक बार फिट और फिट नहीं. कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा. क्या हौसला टूटेगा, क्या मैच छूटेगा, लेकिन बहुत बड़ा अंतर है. अब प्रशांत मयेकर इन पर जिम्मेदारी होगी. इस टूर्नामेंट के पहले मुकाबले में जिन्होंने जान डाली थी, एक बेहतरीन सिक्सर हिट करके, फिर दूसरे मैच में लगातार 2 सिक्सर, जहां से मैच बना था. और अब हम देखेंगे मिंटी फिर एक बार तैयार. उनके सामने है प्रशांत. बड़ा लक्ष्य है, पहाड़ को चीर कर रास्ता बनाना है, नामुमकिन नहीं. बल्ला घुमाया, लेकिन अंपायर का इशारा वाइड. फ्लाइंग स्लिप में राजू सौरभ है. रन संख्या 9. अब जीतने के लिए रनों की दरकार 36. 11 गेंदे हो सकता है, अगर 3-4 सिक्सर आते तो मैच बन सकता है. अगली गेंद और पहला सिक्सर आ चुका है. ये मैच बनाने के लिए जी जान डालेंगे ये खिलाड़ी. इनके पास वो क्षमता है. 10 बॉल्स और जीतने के लिए 30 रन की जरूरत और 3 सिक्सर आवश्यक. आणि 10 चेंडू मधले अजून जर 30 षटकार आले तर मॅच इज ऑन फॉर चाकोशी प्रतिष्ठान. गोलंदाजीसाठी मिंटी याला आपण पाहतोय. स्ट्राईकला आहे प्रशांत मयेकर. 10 चेंडू 30 धावांची गरज. या चेंडूला देखील पुल केलेला आहे. स्वतः त्या ठिकाणी बिपिन येत आहेत. एक चांगला थ्रो. क्या बात आहे. बघा एवढ्या उंचावरून देखील थ्रो आल्यानंतर नजर छान आहे. आपल्याला सांगू इच्छितो, यष्टीरक्षक आहेत ते अग्निशमन दलात कार्यरत आहेत, फायर ब्रिगेड, आणि खूप जणांसाठी देवदूत म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. स्ट्राईकला मोनिश. पुढचा चेंडू मिंटी टू मोनिश. संधी आहे. फिड्डो येतोय पुन्हा एकदा. अजून एक झेल सुटतोय. 1 2 3 झेल सुटलेले आहेत.
आणि सोपे झेल आहेत, सॉफ्ट डिसमिसल ज्याला म्हणतात त्या पद्धतीने. स्ट्रोक पूर्ण लागला नाही ज्या पद्धतीने मोनिशने खेळलेला आहे. धावसंख्या पुढे सरकते. स्वप्नील एकूण धावसंख्या 17. टू गो. अजूनही 28 धावांची गरज आहे. मिनिटीचा पुढचा चेंडू प्रशांतसाठी. फुलर लेन टाकलेला चेंडू. प्रत्येक चेंडू चांगला मिडल करतोय, ही एक चांगली गोष्ट आहे जमेची. आणि आता धाव. ओ हे कुठे टाकायला गेले, हे कुठे टाकतायत बघा. एक अजून आलाय डिक्लेअर मध्ये. 2 आता येतील आणि धाव संख्या 2 ने पुढे सरकते. थ्रो बघा. 2 धावांनी धाव संख्या 19. पुढचा चेंडू मोनिससाठी मिनिटी असा. आणि आता मात्र एक धाव अजून एक. या एका धावेने धाव संख्या 20 आणि आता 25 धावांची गरज आहे. 6 चेंडू. राहुल केदारी आता आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. केतन केळवणकर आलेले आहेत भेटायला. खूप चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण केलं म्हणून. बेस्ट फिल्डर जर पारितोषिक असतं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर नक्कीच तुम्हाला मिळालं असतं. काय विराट स्पोर्ट्स कडून 500 रुपीज. 5000 कुणाला. हा जर या षटकामध्ये सामना जिंकून दिला प्रशांत मयेकर यांनी तर 5000 रुपये विराट स्पोर्ट्स यांच्याकडून बबलू. शक्य आहे. 6 मधले 4 क्लिअर करायचे आहेत. जागा शोधावी लागेल, टायमिंग करावं लागेल, मिडल करावं लागेल बॅटवर. पहिला चेंडू राहुलचा. प्रशांत साठी. पहिला चेंडू. पंचांचा इशारा वाईट. आणि त्या 6 मधले कंपल्सरी 4 क्लिअर करावे लागणार आहेत. 6 चेंडू 24 धावांची गरज. बघा जोपर्यंत प्रशांत मयेकर आहे तोपर्यंत अजूनही मॅच या ठिकाणी जिवंत केलेली आहे त्याने. त्यामुळे आशा आहेत. पुढचा चेंडू राहुलचा. आणि आता मात्र या चेंडूला पाठवलाय. चेंडू आर पार सीमा पार. हा येतो उत्तुंग षटकार. 18 धावांची गरज. 5 बॉल. मॅच इज ऑन. चला बॉल द्या लवकर. बॉल द्या. येस थँक्यू. 5 चेंडू 18 धावांची गरज. दोन्ही बॉल आलेले आहेत. दोन्ही मॅच बॉल आहेत. नक्की कुठला आहे बघा, शोधा. चला बॉल बाजूला घ्या. तो पहिला जो आलेला आहे तो मॅच बॉल आहे. प्रशांत जो इकडे आहे सचिन सांगेकर यांच्याकडे कोणता आहे तो बघा नक्की. हार्दिक को बॉल दिखा उसको. अभी जो दिया था आपके पास. अजून एक चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि स्ट्रायकर एंडला या ठिकाणी खेळाडू बाद होते मात्र स्ट्राईक स्वतः घेत आहेत. 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 4 बॉल 17 धावांची गरज. 4 मधले कंपल्सरी 3 षटकार. आपला माणूस भूषण अनंत विचारे विरुद्ध सुरू असलेला सामना चारकोप शिव प्रतिष्ठान या 2 संघांमध्ये यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील खेळाडूंसाठी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. अमोल आता नवीन फलंदाज झालेले आहेत. आज या देखील खेळाडूने खूप मेहनत केलेली आहे गोलंदाजीमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्या फलंदाजीमध्ये त्याला कामगिरी करावी लागेल. मात्र 4च्या 4 बॉल
प्रशांतला खेळावे लागणार आहेत. मयेकर पुढचा चेंडू आणि आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे. स्वतः सचिन येत आहेत. एक चांगला थ्रो पाहायला मिळतोय आणि सावकाश सावकाश 2 धावा. या 2 धावांनी धाव संख्या पुढे सरकते. एकूण टोटल 30 धावांची गरज आहे. 15. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलला जर षटकार आला 3 बॉल 15 धावांची गरज तर पुन्हा एकदा मॅच इज ऑन. राईट मोर द विकेट राहुल केदारी. पुढचा चेंडू प्रशांत मयेकर यांच्यासाठी आणि या चेंडूवर आता मात्र प्रशांत पिंजरावणकर खेळाडू बाद गॉन. ज्या काही आशा होत्या त्या मात्र आता मावळल्या आहेत. 2 चेंडू 15 धावांची गरज. मात्र खूप चांगली बॅटिंग केली प्रशांत मयेकर आणि शेवटपर्यंत झुंज देण्यासाठी सज्ज होते आणि द 2 balls 15 runs to win. 2 चेंडू 15 धावांची गरज. आपला माणूस भूषण अनंत विचारे यांचा संघ आपण फायनल मध्ये पाहतोय. कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्यांचं योगदान पाहतोय. विवेक जोशी आलेले आहेत. साहित्य शुल्क वाटप असेल, वह्या वाटप असेल, त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक फी, त्याचप्रमाणे मेडिकल बद्दल देखील फार मोठे योगदान आरोग्य सेवेच्या माध्यमातून. रिवर्स बघा, हा आवडता फटका आहे विवेकचा. नेहमीच रिवर्स खेळायला प्रयत्न करतात. काय झालं बाकी आहे मॅच. गणपती मागे 1 बॉल आणि धावांची गरज आहे. तर मात्र 15. फक्त औपचारिकता बाकी आहे. जबरदस्त कमबॅक केलं. चारकोप श्री प्रतिष्ठानने देखील संघाने खूप छान लढत दिली. शेवटचा बॉल फक्त औपचारिकता वाईड आहे. 14. मी विनंती करते आपला माणूस भूषण अनंत विचारे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आता अंतिम फायनल नंतर आपण पारितोषिक वितरण सोहळा सुरू करणार आहोत आणि आता मात्र विजयी संघ एकदा जोरदार टाळ्या द्या. आपला माणूस भूषण अनंत विचारे संघ पहिली 40 वर्षावरील खेळाडूंसाठी यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित स्पर्धा विजेता संघ चॅम्पियन आपला माणूस भूषण अनंत विचारे. उपविजेता चारकोप शिव प्रतिष्ठान. वेल प्लेड प्रशांत मयेकर. वेल प्लेड ऑल द टीम शिव प्रतिष्ठान. पहिली स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना आपण पाहतोय. मी विनंती करेन आपला माणूस भूषण अनंत विचारे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे आणि काही क्षणातच आपण या पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. काल आणि आज राहुल संख्येला म्हणा केक वॉक मागव. आता बबलू वरती या. बबलू यांना देखील आपण वरती बोलूया. चला फायनलचा मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर संजू पांडे आपण वरती यायचंय. पारितोषिक